नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य गवळी स्वागत करतोय आपलं टुवर्ड्स ॲग्रिकल्चर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकते. व्हिडिओ टाकण्याचं कारण तुम्ही सगळेच आहात. जवळपास तुम्ही मला 400-500 मेसेजेस केले, त्यानंतर 100 तुमचे कॉल येऊन गेले मला की क्वेश्चन बनवा, क्वेश्चन द्या. खरं तर मी यावर्षी क्वेश्चन देणार नव्हतो, पण तुमच्या या इच्छेमुळे मला क्वेश्चन द्यावं लागतंय. कारण असा समज होतोय माझा की मागच्या वर्षी आपलं प्रिडिक्शन खूप ॲक्युरेट लागलं आणि मागच्या वर्षी मला भरपूर जणांचे असे कमेंट आले की तुमच्यामुळे मागचे पेपर निघले, तुमच्या क्वेश्चन मुलं खूप इझी गेलं मागचे सेमिस्टर. त्यामुळे हे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला देतोय. खरं तर यावर्षी काउन्सिलिंग, त्यानंतर अभ्यास वगैरे याच्यामध्ये बिझी असताना देखील तुमच्यासाठी करतोय. आणि महत्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपले सलग तीन क्वेश्चन पेपर देतो मी. जवळपास 2 ते 3 दिवस घालवले याच्यामध्ये तुमचे क्वेश्चन्स वगैरे सेट करायला. यामध्ये तुमचा ASDS, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि परवाचा ESDM हे 3 क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटणार आहे. व्हिडिओ थोडा जास्त राहील, पण थोडं तुम्ही पण ऍडजस्ट करा. आता मी पण ऍडजस्ट करतोय. ओके, तर सगळ्यात पहिले आपण ESDM बघू. ESDM तुमचा जो काही 3rd सेमिस्टरचा पहिला विषय होता, त्याचं नाव चेंज करून त्या ठिकाणी तुम्हाला VSE 1-1 देण्यात आले. बाकी सिलेबस तोच आहे. आणि तुम्हाला सांगताना मला सांगायला फार आवडेल की तुमचं जे काही सिलेबस आहे तो चेंज नाही झाला, फक्त कोर्स टायटल, कोर्स नेम चेंज झालंय, फक्त कोर्स नंबर. बाकी त्याच्यामध्ये सगळं कंटेंट तेच आहे. आणि मी हे जे क्वेश्चन आहे तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंग काढलेले आहे. PYQ घेतलेले नाही, तर थोडेच PYQ आहे, पण सगळे क्वेश्चन सिलेबस अकॉर्डिंग आहे. सिलेबस नुसारच PYQ काढलेले, त्यामुळे याच्यावर देखील आपण जास्त भर दिलेली आहे. आणि हे क्वेश्चन टॉपरसाठी बिलकुल नाही. जे विद्यार्थ्यांचे विषय निघणं अवघड आहे त्यांच्यासाठी. जर मी दिलेल्या क्वेश्चन पैकी जर टोटल तुम्ही क्वेश्चन करून गेलात तर कमीत कमी तुम्ही ऑल क्लिअर तरी निघता, तुमचा ग्रेड तरी चांगला येतो. जे टॉपर्स विद्यार्थी आहे त्यांनी बिलकुल याला फॉलो करू नका. तुमचा अभ्यास रेग्युलर चालू द्या. ज्यांचे विषय निघत नाही त्यांनी हे क्वेश्चन करून जा. 100% तुमचे विषय निघतील, आपली गॅरंटी. कारण मागच्या वर्षी विद्यार्थ्यांचे विषय निघलेत, ज्यांनी प्रॉपर आपण दिलेले क्वेश्चन केले त्यांचे. तर सगळ्यात पहिले आपण आता ESDM चे क्वेश्चन्स घेऊया. याच्यामध्ये पहिला तुमचा डिफाईन इन्व्हायरमेंट अँड एक्सप्लेन डिटेल स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ इन्व्हायरमेंटल सायन्स. मित्रांनो, खरंच सांगायला गेलं खूप फेकोलॉजीच विषय आहे हा. जितकं तुम्ही फेकाल तितके मार्क पडतील, पण फेकाची पण पद्धत असते, रिलेटेड फेका. कारण याच्यामध्ये असं विशेष काही टेक्निकल नॉलेज नाही. हा सगळा इन्व्हायरमेंटलचा बेसिस विषय आहे. याच्या फक्त इंग्लिश आणि डेफिनेशन प्रॉपर करा, मध्ये तुम्ही तुमच्या मनाने लिहिलं तरी चालते. त्यानंतर दुसरा तुमचा व्हॉट इज डिझास्टर मॅनेजमेंट किंवा क्लासिफिकेशन ऑर एनलिस्ट डिझास्टर अँड एक्सप्लेन ब्रीफ नेचर डिझास्टर, किंवा मग याच्यामध्ये लँडस्लाइड, अर्थक्वेक, सुनामी हे पैकी थोडं तुम्हाला डिटेल येऊ शकतं लिहायला, ते पण करून घ्या. त्याच्यानंतर तिसरा आहे तुमचा डिफाईन टर्म बायोडायव्हर्सिटी, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन अँड एक्सप्लेन इन डिटेल अबाउट कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. नाहीतर मग ऑब्जेक्टिव्ह विचारते मला, ऑब्जेक्टिव्ह ऑफ कन्झर्वेशन. हे 2 प्रश्न त्या ठिकाणी बनतील. याच्यापैकी एक तरी 100% मिळेल. बायोडायव्हर्सिटीवर 100% क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर तिसरं तुमचं डिफाईन पॉल्युटंट, गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ पॉल्युटंट अँड एक्सप्लेन कंट्रोल मेजर ऑफ वॉटर पॉल्युटंट. वॉटर येईल किंवा मग दुसरं एखादं येईल, पण दोन्ही पण तुम्ही करून ठेवा, वाचून ठेवा. त्यानंतर तुमचा 5वा आहे डिफाईन नॅचरल रिसोर्सेस अँड क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल अँड एक्सप्लेन इन ब्रीफ द इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेस्ट कन्झर्वेशन. हा एक तुमचा 5वा क्वेश्चन आहे. नॅचरल रिसर्च वरती दरवर्षी क्वेश्चन असतो. त्यानंतर तुमचा 6वा क्वेश्चन आहे व्हॉट इज इकोसिस्टम, क्लासिफाय अँड एक्सप्लेन इन ब्रीफ द पॉन्ड इकोसिस्टम ऑर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल कंपोनंट्स ऑफ इकोसिस्टम. एक तर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल विचारतील किंवा मग पॉन्ड इकोसिस्टम, या दोन्हीपैकी एखादा प्रश्न 100% विचारतील. त्याच्यानंतर तुमचा 7वा प्रश्न आहे इनलिस्ट डिफरंट ऍक्ट्स पास बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू प्रोटेक्ट इन्व्हायरमेंट अँड डिस्क्राईब फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट. जेवढे काही तुम्हाला ते ऍक्ट्स दिलेले आहे तेवढे डिटेल करून घ्या. त्याच्यापैकी कोणते पण एक्सप्लेनला विचारतील. त्यानंतर 8वा आहे व्हॉट इज कार्बन क्रेडिट, एक्सप्लेन टाइप्स, राईट, ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ कार्बन क्रेडिट. त्याच्यानंतर 9वा आहे तुमचा व्हॉट डू यू मीन बाय इन्फॉर्मल टेक्नॉलॉजी, व्हॉट डू यू मीन बाय IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अँड इनलिस्ट इट्स राईट अँड इनलिस्ट अँड राईट ऍप्लिकेशन ऑफ IT इन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन. ओके. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे तुमचा राईट इन डिटेल अबाउट द इन सितू कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. हा पण येतो. एक सितू किंवा इन सितू दोन्हीपैकी एक येईल, दोन्ही पण करून ठेवा, पण इन सितू विचारण्याचे जास्त चान्सेस आहे.
त्याच्यानंतर 11वा प्रश्न आहे तुम्हाला, डिफाईन सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड राईट मेजर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे तुमचा, राईट शॉर्ट नोट. शॉर्ट नोट याच्यामध्ये 100% प्रश्न असतो. शॉर्ट नोट साठी मग तुमचं दिलेलं आहे त्यामध्ये इकॉनॉमिकल पॅरामीटर, ग्रीन हाऊस इफेक्ट, ग्रीन एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम, फूड चेन डिटेलमध्ये करा, कारण फूड चेनला वरती ही क्वेश्चन येऊ शकतो. फूड चेनला डिटेल प्रश्न येतो. त्याच्यानंतर ह्युमन अँड चाइल्ड वेलफेअर, ऍसिड रेन, इफेक्ट ऑफ मॉडर्न एग्रीकल्चर, पॉप्युलेशन एक्सप्लोशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग. याच्यापैकी तुम्हाला शॉर्ट नोटला कोणते 3 विचारतील त्याच्यापैकी 2 तुम्हाला लिहावं लागेल. ओके. हा झाला टोटल ESDMचा फेकोलॉजी विषय आहे. मागच्या वर्षीचे जे काही आन्सर्स आहे ते आन्सर जर तुम्हाला नसन भेटतील तर मला मेसेज करा, मी तुम्हाला टाकतो ते करून ठेवा. कारण आणि जास्त याची सिरियस घेण्याची गरज नाही, पण निदान पेपर तरी कोरोना नका सोडू, सप्लिमेंट लावून पेपर लिहा. ओके. मागच्या वर्षीचा आपला फंडा यूज करा. त्याच्यानंतर दुसरा आहे तुमचा आता EEC 121 पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. खरं तर हा एक्सटेन्शनचा कोर्स आहे आणि एक्सटेन्शनचा कोर्स तुम्हाला माहिती आहे कसं आहे, बंब फेकायचा काहीच विषय नसतो त्याच्यामध्ये. एक्सटेन्शन फुल फेकोलॉजीचा विषय असतो, त्याच्यामध्ये फेकायचंच असतं, बाकी काही नसतं. आणि याचे सगळे पोर्शन तुम्हाला मागच्या सेमेस्टरला एक्सटेन्शन जो काही तुमचा मागच्या सेमेस्टरला एक्सटेन्शन 1 to 1 होतं त्याला सगळे झालेले आहे. त्यामुळे इथे काही तुम्हाला वेगळा स्टडी करण्याची गरज नाही, फक्त रिव्हिजन द्यायची गरज आहे. हे सगळं तुमचा रिपीट सिलेबस आहे. माहित नाही हा का ठेवलाय, पण तुम्हाला सोपा विषय आहे हा तरी तुमचा चांगला गेला पाहिजे. स्कोरिंग विषय आहे हा, आणि याच्यात नाही काही आलं तर आपला सांगितलेला फॉर्म्युला तरी तुमच्या लक्षात आहे, तेवढं करायचं. ओके. तर याचे क्वेश्चन्स घेऊया आपण. याच्यामध्ये तुम्हाला डिफाईन पर्सनॅलिटी, राईट ब्रीफ अबाउट नेचर ऑफ पर्सनॅलिटी और इनलिस्ट और एक्सप्लेन डिटेल थेरीज ऑफ पर्सनॅलिटी. थेरीज पण डिटेल करा. आणि मित्रांनो, ह्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे जे काही कोर्स आहे याच्या खूप साऱ्या नोट्स अवेलेबल आहे. पण जर तुम्हाला प्रॉपर नोट्स भेटत नसतील तर मला मेसेज करायचा. प्रॉपर नोट्स आहे, त्या प्रॉपर नोट्स मी तुम्हाला टाकतो. आणि हे जे क्वेश्चन काढलेले आहे मी ते प्रॉपर सिलेबस नुसार ICARच्या 16 कमिटीच्या अंडर जाऊन काही सिलेबस तुम्हाला डिक्लेअर केला आहे, त्या सिलेबसच्या अंदरच तुमचे हे सगळे क्वेश्चन काढले आहे. त्यामुळे क्वेश्चन मध्ये काही अडचण नाही. याच्यापैकी बऱ्यापैकी तुम्हाला क्वेश्चन पेपरला दिसणार. ओके. तर हे प्रॉपर क्वेश्चन करून जा, 100% तुमचा विषय निघेल. त्याच्यानंतर दुसरा आहे तुमचा इनलिस्ट अँड एक्सप्लेन टाइप्स ऑफ पर्सनॅलिटी अँड डिफरन्स बिटवीन पर्सनॅलिटी अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर. हे जे डिफरन्स बिटवीन आहे 100% याच्यावर 1-2 तरी प्रश्न असतील तुमचे. त्याच्यानंतर तिसरा आहे तुमचा डिफाईन इंडिव्हिज्युअल बिहेवियर अँड इनलिस्ट अँड एक्सप्लेन फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग इंडिव्हिज्युअल बिहेवियर. तुम्हाला माहिती एक्सटेन्शनचा जर पेपर असला तर इनलिस्ट अँड डेफिनेशन तुमची प्रॉपर पाहिजे. बाकी मध्ये काय लिहिला याला काही महत्व नाही, पण इनलिस्ट अँड डेफिनेशन प्रॉपर पाहिजे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 14 आहे तुमचा डिफाईन परसेप्शन, राईट ॲट्रिब्यूट ऑफ परसेप्शन और इलॅबोरेट फॅक्टर अफेक्टिंग ऑन परसेप्शन. असं आहे तुमचा डिफाईन ॲट्रिब्युशन थेरी, राईट कंपोनंट्स ऑफ ॲट्रिब्युशन थेरी. ॲट्रिब्युशन थेरी जरा डिटेल करा. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे तुमचा, व्हॉट डू यू मीन बाय लर्निंग अँड गिव्ह थेरीज ऑफ लर्निंग अँड एक्सप्लेन प्रिन्सिपल ऑफ लर्निंग. प्रिन्सिपल ऑफ लर्निंग हा मागच्या सेमला पण झालेला आहे तुमचा. त्याच्यानंतर आणि लर्निंग वर 100% क्वेश्चन असेल, कारण लर्निंग खूप महत्वाचा टॉपिक आहे. लर्निंग जरा डिटेल करा, कारण याच्यावर डिफाईन किंवा MCQ पण यायचे चान्सेस जास्त आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज फीडबॅक लर्निंग, गिव्ह डिटेल टाइप्स अँड क्लासिफिकेशन, गिव्ह डिटेल टाइप्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फीडबॅक लर्निंग. त्याच्यानंतर 8वा प्रश्न आहे तुमचा, डिफाईन ॲटिट्यूड अँड व्हॅल्यू, डिफरन्स बिटवीन ॲटिट्यूड अँड व्हॅल्यू. ॲटिट्यूड अँड व्हॅल्यू तुमचा मागच्या सेमला झालेला आहे एक्सटेन्शनला. त्याच्यानंतर 9 आहे व्हॉट इज इंटेलिजन्स, एनलिस्ट टाइप्स अँड गिव्ह डिटेल थेरीज ऑफ इंटेलिजन्स. थेरी पण डिटेल करा. बाकी इंटेलिजन्स तुमचा मागच्या वर्षी झालेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे तुमचा, व्हॉट इज चॅलेंजेस फॉर मेजरिंग इंटेलिजन्स अँड फॅक्टर अफेक्टिंग इंटेलिजन्स. त्याच्यानंतर 11वा आहे तुमचा, डिफाईन मोटिवेशन, गिव्ह डिटेल थेरीज ऑफ मोटिवेशन अँड इनलिस्ट प्रिन्सिपल ऑफ मोटिवेशन. मोटिवेशन ज्याचे थेरी आणि डेफिनेशन ॲक्युरेट करायची, कारण थेरीवर याचे प्रश्न 100% भेटेल तुम्हाला. क्वेश्चन नंबर 12 आहे तुमचा, व्हॉट डू यू मीन बाय टीम अँड ग्रुप अँड गिव्ह डिटेल की कन्सेप्ट ऑफ टीम अँड ग्रुप. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 13 आहे तुमचा, राईट शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोट्सला तुम्हाला देखील 1-2-3 प्रश्न देतील तुम्हाला. त्याच्यापैकी मास्लेस सेल्फ अक्युमुलेशन थेरी. त्याच्यानंतर दुसरं टाईप A अँड B, टाईप B बिहेवियर थेरी. त्याच्यानंतर तिसरा आहे तुमचा मेयर ब्रिक्स टायपोलॉजी इंडिकेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 14 आहे तुमचा, डिफरन्स बिटवीन पर्सनॅलिटी अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर. याच्यापैकी कमीत कमी 2 तरी तुम्हाला दिसतील. पर्सनॅलिटी अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर, टीम अँड ग्रुप, इंटेलिजन्स अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर, लर्निंग अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर, ॲटिट्यूड अँड व्हॅल्यू. याच्यापैकी कमीत कमी 2 तर तुम्हाला दिसतील. त्याच्यामुळे सगळे एक ओव्हरलुक करून जा.
कारण सोपे आहे सगळे. ओके, मी याचे जास्त प्रश्न काय दिले, 14 प्रश्न, कारण हा नवीन कोर्स आलेला आहे तुम्हाला, त्याच्यापैकी याच्यात तरी थोडं डाऊट्स आहे की क्वेश्चन कोणते सेट होतील, त्याच्यामुळे थोडे जास्त क्वेश्चन गेले तर. ओके मित्रांनो, त्याच्यानंतर महत्वाचा विषय तुमचा ASDS 1-1. पहिले तर हा लास्ट सेमिस्टरला लास्ट 15 कमिटीच्या अंडर हा फर्स्ट सेमिस्टरला होता, पण आता मध्ये काढून टाकला होता. हा आता परत ऍड करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा विषय खूप सोपा आहे, स्कोरिंग आहे, जास्त कुणाचा बॅक राहत नाही. फक्त याचा डिटेल स्टडी करा, कारण याची MCRला ICRला वेगवेगळ्या क्वेश्चनला याचे खूप सारे प्रश्न याचे भेटतात. ब्रीड्स याच्या डिटेल करा, आता जर केल्या तर नंतर करायची गरज पडणार नाही तुम्हाला. आणि याचे मी सगळ्यात जास्त क्वेश्चन दिलेले आहे, कारण याचे खूप जास्त चान्सेस आहे मी दिलेले क्वेश्चन सेट व्हायचे. तर जास्त क्वेश्चन जर तुम्ही करून गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त अॅक्युरेट प्रश्न बसतील. स्कोरिंग विषय आहे, टोटल 8 क्वेश्चन येतील, त्याचे कमीत कमी आपण याच्यात 15 क्वेश्चन दिलेले आहे. याच्यातले मॅक्झिमम क्वेश्चन जितके जास्त तुम्हाला करून जाता येईल तितके जास्त करून जा. याचं थोडं सिलेबस चेंज झालेलं आहे, त्या सिलेबसच्या अकॉर्डिंगच तुम्हाला हे क्वेश्चन सेट करून देतो मी. तर याचे सुद्धा पहिला क्वेश्चन आहे तुमचा, एक्सप्लेन रोल ऑफ लाईव्हस्टॉक इन इंडियन इकॉनॉमी अँड सोशिओ कल्चरल स्टेटस किंवा मग और इम्पॉर्टन्स ऑफ स्कोप इन नॅशनल इकॉनॉमी. और मध्ये हे दोन्हीपैकी एक क्वेश्चन याचा 100% भेटेल तुम्हाला. यावर एक तरी प्रश्न 100% असतो, निदान हा तरी प्रॉपर पाहिजे तुमचा. आणि जे तुमचा डिटेल तुमचं ते स्टॅटिस्टिक्स आहे, ASDSचं स्टॅटिस्टिक्स असतं, ते स्टॅटिस्टिक डिटेल करा. त्याचे जे सेन्सेशन्स असते दरवर्षीचे, याचं पर्सेंटेज किती आहे, याचं रँकिंग किती आहे इंडियामध्ये, काऊचं वगैरे, ते डिटेल करा. कारण ते जर लिहिलं तर तुम्हाला खूप जास्त चान्सेस आहे मार्क वाढतील म्हणून. आणि त्याच्यावर प्रश्न देखील असेल किंवा मग MCQ तर येतात त्याच्यावर. त्याच्यानंतर तुमचा दुसरा प्रश्न आहे तुमचा, डिफाईन ब्रीड, गिव्ह डिटेल क्लासिफिकेशन ऑफ इंडियन कॅटल ब्रीड ऑन द बेसिस ऑफ युटिलिटी विथ सुटेबल एक्झाम्पल. हा एक तुमचा महत्वाचा प्रश्न आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न पडते. ड्युअल पर्पोज, ड्राफ्ट पर्पोज, हे जे टोटल क्लासिफिकेशन आहे विथ एक्झाम्पल करून घ्या. एकाचे कमीत कमी 4 एक्झाम्पल पाठ करून ठेवा. आणि शक्य झालं तर बफेलोचे पण ब्रीड करा. त्याच्यानंतर तुमचं तिसरं आहे तुमचा, व्हॉट डू यू मीन बाय ऑर्गॅनिक लाईव्हस्टॉक प्रोडक्शन अँड एक्सप्लेन इन शॉर्ट ऑर्गॅनिक लाईव्हस्टॉक फार्मिंग और ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. एकतर तुम्हाला ऑर्गॅनिक लाईव्हस्टॉक फार्मिंग वरती लिहायला लावतील किंवा मग ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस तरी विचारतील. या दोन्हीपैकी एक प्रश्न राहील तुमचा. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे तुमचा, व्हॉट डू यू राईट डाऊन द कॉजेस, सिम्पटम, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ फॉलोविंग. मित्रांनो, कॉजेस, सिम्पटम, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन हे विचारतील तुम्हाला, कोणत्याही एका डिसीजचं विचारतील. हे 3 महत्वाचे याच्यामध्ये, फूट अँड माउथ, अँथ्रॅक्स अँड ब्लॅक कॉन्कर, हे 3 महत्वाचे. हे 3 जरा तुम्ही डिटेल करून घ्या. आणि शक्य झालं जर एकच कोणतं करायची वेळ आली तर ब्लॅक कॉन्कर तरी करा. एक तर अँथ्रॅक्नोज किंवा ब्लॅक कॉन्कर हे जास्त येण्याचे चान्सेस आहे. फूट अँड माउथ पण तितक्याच महत्वाचा आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे तुमचा, राईट फंक्शन ऑफ व्हेरियस ऑर्गन ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ऑफ कॅटल. खूप महत्वाचं आहे. बायोलॉजी सगळ्यांना झालेली असते 12वीला, सेम रिलेटेड थोडे चेंजेस आहे त्याच्यामध्ये, बाकी सगळे सेम आहे. जरा ओव्हरलुक करून घ्या चांगला आणि डायग्राम पण करून ठेवा. त्याच्यानंतर एक्सप्लेन इन ब्रीफ द अडॅप्टेशन स्ट्रॅटेजीज फॉर रिड्युसिंग निगेटिव्ह इफेक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन लाईव्हस्टॉक प्रोडक्शन. हा खूप महत्वाचा आहे, प्रत्येक वेळेस क्वेश्चन हा सेट होतो. त्याच्यानंतर तुमचा क्वेश्चन नंबर 7 आहे, एक्सप्लेन केअर अँड मॅनेजमेंट ऑफ फॉलोइंग. केअर अँड मॅनेजमेंट वरती तुम्हाला प्रत्येकाला क्वेश्चन बघायला भेटतो. याच्यामध्ये मग तुम्हाला न्यूली बॉर्न कॉप, जो काल्फ आहे, आणि कापच्या मेथड्स ऑफ काल्फ रेअरिंग सुद्धा करून ठेवा, कारण मेथडवर सुद्धा प्रश्न असतो. त्याच्यानंतर ब्रीडिंग बुल अँड प्रेग्नेंट अॅनिमल, हे सोडून तुम्हाला आणखी जे दिलेले आहे तुम्हाला ते सुद्धा करता येत असेल तर बघा. पण हे 3 त्यातले खूप महत्वाचे आहे. या तिन्हीपैकी एक प्रश्न, एकावर तरी तुम्हाला प्रश्न बघायला भेटेल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे तुमचा, व्हॉट इज स्टेरिलिटी अँड मेन कॉजेस ऑफ स्टेरिलिटी इन फार्म अॅनिमल्स. हा एक महत्वाचा टॉपिक आहे तुमचा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे तुमचा, डिफाईन इस्ट्रस सायकल अँड फेजेस ऑफ इस्ट्रस सायकल. त्याच्यानंतर तुमचा क्वेश्चन नंबर 10 आहे तुमचा, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ प्रिसिजन लाईव्हस्टॉक फार्मिंग, गिव्ह स्कोप अँड लिमिटेशन. हा तुमचा नवीन टॉपिक ऍड झालेला आहे ASDS मध्ये, त्याच्यामुळे याच्यावर 100% क्वेश्चन तुम्हाला भेटेल. आणि प्रिसिजन फार्मिंग आता सध्या AI टेक्नॉलॉजीमुळे प्रिसिजन वरती जास्त फोकस केला जातो ऍग्रिकल्चर मध्ये. त्याच्यामुळे हा एक तुम्ही डिटेल करा, याच्यावर 100% तुम्हाला प्रिसिजन फार्मिंग वरती तुम्हाला क्वेश्चन भेटेल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 11 आहे तुमचा, डिफाईन फर्टिलिटी अँड फॅक्टर अफेक्टिंग ऑफ फर्टिलिटी. त्याच्यानंतर तुमचा क्वेश्चन
त्याच्यानंतर 12वा क्वेश्चन तुमचा क्लासिफाय डिफरंट सिस्टम ऑफ अॅनिमल ब्रीडिंग, एक्सप्लेन क्रॉस ब्रीडिंग, ग्रँडिंग अप अँड इन ब्रीडिंग. एक क्लासिफिकेशन डिटेल करा. आणि या तिन्हीपैकी एक मेथड तरी तुम्हाला विचारतील, त्यामुळे तिन्ही महत्वाचे आहे, त्यामुळे तिन्ही करून ठेवा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 13 आहे तुमचा. क्वेश्चन नंबर 13 खूप महत्वाचा आहे. गिव्ह ओरिजिन, फिनोटायपिक कॅरेक्टर, इकॉनॉमिकल कॅरेक्टर, युटिलिटी अँड मिल्क प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग ब्रीड्स. याच्यापैकी आणखी जर करता आला असेल तर वेट वगैरे हे सगळं डिटेल थोडं तुम्हाला, त्याचे बॉडी कॅरेक्टर, त्याचे स्ट्रक्चर कसं असतं, वेट, त्याच्यानंतर त्याचे कॅल्विन प्रेड वगैरे हे सगळं करता येत असेल तर ते पण बघा, कारण ते पण येतं पेपरला. याच्यामध्ये तुम्हाला ब्रीड देत आहे, त्याच्यापैकी कोणतेही 3 विचारतील, त्याच्यापैकी 2 लिहावं लागेल तुम्हाला. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे देवणी, जर्सी, एचएफ, मुर्रा, गिर, सैवाल, थरपारकर. आणि त्याच्यानंतर बफेलोची मुर्रात आहे. त्याच्यानंतर एक पंढरपुरी सुद्धा करून ठेवा आणि जाफराबादी सुद्धा करून ठेवा. आणि सुरती खूप महत्वाची, सुरती देखील, सुरतीला पण ओव्हरलुक करा. सुरती, मुर्रा, त्याच्यानंतर पंढरपुरी, जाफराबादी ह्या करा. मेन मुर्रा आणि सुरती तरी करा, बाकी 2 ओव्हरलुक केले तरी चालतील. त्याच्यानंतर तुमचा क्वेश्चन नंबर 14 आहे. डिस्क्राईब इन डिटेल फीडिंग मॅनेजमेंट ऑफ काऊ बिफोर, ड्युरिंग अँड आफ्टर पार्च्युरेशन. हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर तुमचा क्वेश्चन नंबर 15 आहे तुमचा. राईट शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोट्सला आम्ही जास्त टॉपिक दिलेले आहे, कारण हे जास्त येण्याचे चान्सेस आहे. लाईफ स्टॉक डेव्हलपमेंट प्रोग्रामवरती क्वेश्चन असतो, त्याच्यामुळे लाईफ स्टॉक डेव्हलपमेंट प्रोग्राम रन बाय गव्हर्नमेंट हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ AI आणि A2 मिल्क, त्याच्यानंतर इंटिग्रेटेड लाईफ स्टॉक फार्मिंग, त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ साईट, डेअरी फार्म, त्याच्यानंतर फॅक्टर ऑफ पिकनिंग मिल्क, त्याच्यानंतर सिस्टम ऑफ कॅटल हाऊसिंग. मित्रांनो, माहिती थोडा व्हिडिओ फास्ट घेतला, पण तुम्हाला क्वेश्चन समजणं गरजेचं आहे. आणि मी सगळं हे एका व्हिडिओमध्ये बनवण्याचं कारण मला टाइम मॅनेजमेंट सुद्धा करायचा होता आणि सगळे एकाच याच्यात द्यायचं होतं. नेक्स्ट तुमचे राहिलेले पेपर आहे ते सुद्धा मी 1 किंवा 2 व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या सगळ्यांच्या विनंतीमुळे मी हा व्हिडिओ करतोय. थँक्यू फॉर ऑल ऑफ यू. तुम्हाला मला एवढं सपोर्ट करताय. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपला हा जो काही चाललेला हा मोठा विद्यार्थ्यांचा लढा आहे तो प्रत्येकापर्यंत गेला पाहिजे. आणि निदान माझी एवढी तरी इच्छा आहे, प्रत्येकाचे विषय तरी ऑल क्लिअर निघलं पाहिजे. टॉप मारणं तुमचं वर डिपेंड करतंय, पण माझ्यामुळे तुमचे विषय निघतील याच्यात मलाही आनंद आहे, तुम्हालाही आनंद आहे. आणि हो, आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आपली कन्सल्टन्सी सुद्धा चालू झालेली आहे. ज्यांना ज्युनियर कोणी असतील, त्यांना ऍग्रिकल्चरला येण्यासाठी डाऊट्स असतील तर त्यांना सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना द्या, म्हणजे त्यांना पण इकडे येण्यासाठी मदत होईल. ओके, थँक्यू, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.